नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आपण जस्ट घरी निघतच होतो, बाहेर गेलो होतो थोडं. तर येताना घराजवळच एक पाटाचा रस्ता आहे, सिंगल रोड आहे. बिचारा एक ट्रक बहुतेक सिलेंडर घेऊन चालला होता. तर त्याचा डिसबॅलन्स झाला का काय झालं माहीत नाही. तो खाली खड्ड्यात पडला. आता क्रेन वगैरे लावून ते समोर बघू शकता तुम्ही. इकडं अग्निशामकची गाडी पण आहे ना. आणि सिलेंडर बहुतेक हे सिलेंडरची गाडी आहे का तो ट्रकची, काही कन्फ्युजिंग आहे, काही समजायला मार्ग नाही नेमकं काय प्रकार घडला आहे. तिकडं जाऊ देत नाही आहे. ट्रक खाली खड्ड्यात पडलेलं तुम्हाला दिसेल. बाबा ट्रक त्याला काढायचा प्रयत्न चालू आहे क्रेनने. बरी ट्रॅफिक पण इकडे जाम झालेली आहे. आणि सिलेंडरची गाडी इथं का सिलेंडर खाली करते त्याचं काही लॉजिक कळलं नाही. त्या गाडी सिलेंडरची होती का ह्या गाडीतून सिलेंडर ह्या गाडीत ट्रान्सफर करताय फक्त. आणि तो ट्रक वेगळा पडलेला आहे, त्याच्यात काय होतं माहीत नाही, कारण तिकडं जाऊ देत नाही कोणी. छोटा रस्ता आहे, त्याच्यामुळे काय आहे, रस्त्यांची बरीच कामं चालू आहे ना. लोक शॉर्टकट शोधण्यासाठी जे रस्ते सापडतील त्या रस्त्याने गाडी टाकतात. नाशिकमध्ये खूप रस्त्यांची कामं चालू असल्या कारणाने सगळ्यांना वेळेत पोचायचं असतं, ज्या ठिकाणी जायचं असतं, त्याच्यामुळे सगळं गडबड होते. कधी पडला तेही समजायला मार्ग नाही. सकाळी पडला का रात्री पडला, काढायचा तर पूर्ण प्रयत्न चालू आहे. चला मित्रांनो, ऊन खूप जास्त आहे. जस्ट निघत होतो मी घरीच, आणि घराजवळच एक अर्धा किलोमीटरवर आहे हा स्पॉट. ड्रायव्हर वगैरे व्यवस्थित असो, कुठल्याही प्रकारे त्याच्या जीवाला हानी झाली नसावी. ट्रकचा काय वर काढला जाईल, पण जीव महत्त्वाचा आहे. तर चला निघूया घराच्या दिशेने. बाय.